गेले काही दिवस चर्चेत असणाऱ्या गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा अखेर राजीनामा घेण्यात आलाय. आमदार महादेवराव महाडिक, आमदार PN पाटील तसंच गोकुळचे संस्थापक आनंदराव चुयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. मान्यवरांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि अरुण डोंगळे यांना आपलं पद सोडावं लागलं. आता अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत ते सुरेश पाटील आणि दिलीप पाटील. सुरेश पाटील यांचे नाव आघाडीवर आहे आणि दिलीप पाटील यांनी तर मुख्यमंत्र्यांनाच साकडं घातल्याचं समजतंय. परंतु काहीही झालं तरी निवड प्रक्रियेवर आमदार महादेवराव महाडिक यांचंच वर्चस्व राहील अशी चर्चा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आमदार महाडिक यांनी गोकुळ सारख्या एका मोठ्या संस्थेत लक्ष घातलं. कालांतरानं मुख्य निर्णय प्रक्रियेवरही स्वतःचा अंकुश ठेवण्यात ते यशस्वी झाले. इतकेच काय, या संपूर्ण प्रक्रियेतून संस्थापक आनंदराव चुयेकर आता खूपच मागे पडल्याचं दिसतं. आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये गोकुळच्या संस्थापकांकडेच कोणाचं लक्ष नाही. सारेच जण फोटो सेशन मध्ये मग्न आहेत. आम्ही समाजाने हे साठी आहे की तुम्ही पुढच्या बरोबर इलेक्शनला आमच्या बरोबर आहात, कागदमध्ये आहात. परमेश्वरानं तुम्हाला पुनर्जन्म दिलेला आहे. सगळेजण एकत्र राहूया. नाहीतर आम्हाला पुनर्जन्म 5 वेळा झाला. पुनर्जन्माला भीत नाही. आता कदाचित पुतळ्याचा चर्चा असल्यामुळे पुतळ्याला नमस्कार करून जायला नको म्हणून बरोबर घेऊन जायचं आहे. भीत नवीन आलं शेतकऱ्यांचा हा संघ आहे, तुमच्या ह्याच्यातनं नेतृत्व चाललंय, सगळ्याला घेऊन चाला. तुम्ही मैदान सोडून पळू नका म्हणजे सगळ्यांना घ्या म्हणून पळत नाही असं म्हणतो. माहित नाही. राजीनामा दिलेले अध्यक्ष अरुण डोंगळे यांनाही आपल्या चेहऱ्यावरची नाराजी लपवता आली नाही. काय माहिती त्याला सांगायला सांगायचं काय झालं? सांगितले की लंका पेटते. लंका पेटलेली आता सगळ्या ते सांगा इथं काय झालं सांगा की बाकी लंका नाही राजीनामा फक्त राजीनामा घेतलेला आहे, बाकी काही झालेलं नाही. पुढची प्रक्रिया नंतर सुरू होणार नाही बापरा. बाकी काय, फक्त राजीनाम्याचं काम तेवढं आम्ही केलं. हा, सगळ्यांच्या संमतीनं, सगळ्यांच्या चर्चेनं. 1 मिनिट जास्त वेळ लागत, फटाफट दिशेने असतात आमची.